येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी. मी कुठेही जात नाही. तुला जेव्हा माझी गरज वाटेल मला मनापासून हाक मार, मी येईन. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया मी कुठे न पाहिली. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे, सारी सुमने श्वासांची स्वामी चरणी वाहिली. अपरंपार असा आधार भयाच्या पार मनादाने, भजा स्वामींची मिरवतो आम्ही, म्हणवतो आम्ही स्वामींचे भक्त. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आजचा अनुभव हा नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका दादांचा आहे. त्यांच्या नातीची स्वामींनी प्रचिती दिली आहे ती खरंच विसरण्यासारखी नाही आहे. कारण हम गया नहीं जिंदा है याची प्रचिती स्वामी वारंवार आपल्या भक्तांना देत असतात. पण या 5 वर्षाच्या चिमुकलीला प्रचिती काय, अनुभव काय, चमत्कार काय, काही एक माहीत नाही. पण स्वामींनी तिला खरंच प्रत्यक्षात येऊन कसे दर्शन दिले आज आपल्याला इथे बघायला मिळणार आहे. त्यामुळे खूप सुंदर हा अनुभव आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग दादांच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करते. दादा म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी, परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी त्रिवार वंदन करून मी मला आलेला अनुभव येथे शेअर करत आहोत. आम्ही जवळपास 16-17 वर्षापासून स्वामी सेवेमध्ये आहोत. जेव्हापासून स्वामी सेवेत आलो तेव्हापासून आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं. स्वामींचे एवढे वेड लागले ना की आता आम्ही 1 मिनिटसुद्धा स्वामीशिवाय राहू शकत नाही. असा एकही दिवस नाही की आम्ही स्वामींच्या मठात गेलो नाही. जेव्हापासून मी आणि माझी पत्नी स्वामी सेवेत आलो तेव्हापासून मुले देखील स्वामींची सेवा करू लागले आणि माझ्या मुलाचं लग्न झालं आणि सुनबाई खूप छान मिळाली. तीही धार्मिक आहे. आमचं बघून तीही स्वामींची सेवा करू लागली आणि ती प्रेग्नन्सीमध्ये तिने स्वामींची खूप सेवा केली. आम्ही देखील तिला तारक मंत्राचे तीर्थ, गुरुचरित्राचं पारायण करताना त्याच्यावरती हात ठेवून ते तीर्थ असे आम्ही देखील तिला तीर्थ प्यायला देत होतो. तिची सेवा वेगळी, आमची सेवा वेगळी. त्याचाच हा चमत्कार असावा असं आम्हाला वाटतं. आम्हाला एक नात झाली. ती खूप आमच्या घरात लक्ष्मी बनून आली. तिची येण्याने सर्व काही घर बदलून गेलं. जे काही संकट होते त्याचे निवारण झाले. आम्ही कर्जमुक्त झालो. ती आमच्या घरात साक्षात लक्ष्मीच आली आणि तिला लहानपणापासूनच स्वामींचं खूप वेड होतं. ती जेव्हा रांगत होती तेव्हा स्वामींपुढे जाऊन हात जोडून बसायची, श्री स्वामी समर्थ म्हणायचा प्रयत्न करायची आणि जशी जशी मोठी होत गेली तशी तशी ती कंटिन्यू स्वामींचा जप करत असे. जे गर्भसंस्कार केले ते आत्ता प्रत्यक्षात आम्हाला दिसत होते. ती लहानपणापासून स्वामींची सेवा करू लागली. आम्ही जेव्हा मठात जायचो तिला देखील घेऊन जायचो. ती आरती देखील खूप छान म्हणत होती. असेच दिवस चालू होते. मी जेव्हा सकाळी मठात जायचो, भोपाळी आरतीच्या आधी जी काही सेवा असते, मठाची साफसफाई करणे, स्वामींची पूजा करणे, या सर्व सेवा मी भाग घेत असे. मी ते माझ्याकडे रोज जबाबदारी घेतलेली असे. कारण आमच्या घरापासून मठ हा खूप जवळ आहे आणि मी सकाळी जात असे आणि तिला देखील खूप आवड. ती लवकर उठते, आंघोळ करते आणि मला देखील मठात यायचं असं म्हणते आणि त्या दिवशी आम्ही दोघे मठात गेलो. आता तिथे साफसफाई करू लागलो. मी झाडून वगैरे घेतलं. तोपर्यंत ती मला बोलली की बाबा मी स्वामींचा फोटो पुसते. तिच्या त्या एवढ्या हातात तो रुमाल. मी म्हटलं ठीक आहे तू कर, तुला जे करायचं ते कर. आणि तिने काय केलं ना की स्वामी ओट्यावरती चढली आणि हातामध्ये रुमाल घेतला. स्वामींचा फोटो ती पुसू लागली. स्वामींचा फोटो तिने खूप छान पुसला
आणि माझीही सर्व व्यवस्थित साफसफाई झाली. त्यानंतर मी स्वामींना पुन्हा एकदा पुसून गंध लावला. सर्व आमची कामे आवरली आणि आता भोपाळी आरती झाली. भोपाळी आरतीनंतर मी प्रसाद घेतला आणि घरी जाण्यासाठी निघालो. सहज माझं लक्ष तिच्या हाताकडे गेलं आणि मी तिला म्हटलो, अगं तुझ्या हाताला काय झालं, रक्त का बरं निघत आहे? तिच्या हाताला आपण कापल्यानंतर जसं रक्त निघतं ओरकडतं तसं निघलेलं होतं आणि त्यावेळेस मी म्हटलं, इथे तर काहीच नाही झालं आणि तुला काय झालं, तू मला बोललीही नाही. त्यावेळेस ती बोलली की अहो बाबा, स्वामींचं मला नख लागलं आहे. स्वामींच्या मी जेव्हा फोटो पुसत होती ना तेव्हा स्वामींच्या पायाचं नख मला लागलं. त्यावेळेस माझ्या हातातून हे रक्त निघलं. ज्यावेळेस ती असं बोलली मला तिच्यावरती विश्वास बसला नाही. ही काही सांगती, असं कुठं होत असतं का? हिला भात झालं असेल, कुठंही काही खरचटलं असेल असं मी म्हणून तिची हेटाळणी केली. तिला काही बोललो नाही. त्यानंतर करेक्ट 15-20 दिवस झाले असतील आम्ही दिंडोरी येथील दरबारात माऊलींच्या दर्शनासाठी गेलो. तेथे गेल्यानंतर खूप प्रचंड गर्दी होती. वार होता गुरुवार, त्यामुळे तेथे प्रश्न उत्तर ही सेवा चालू होती. खूप भक्तांनी गर्दी केलेली होती. आम्हाला फक्त दर्शन घ्यायचं होतं. मी आणि माझी 3 नात आम्ही दोघंच गेलेलो होतो. त्यावेळेस काय झालं, एवढ्या गर्दीत माऊलींनी त्यांच्या जे सेवेकरी आहे त्यांना सांगितलं तिथे एक अशी 5 वर्षाची मुलगी बसलेली आहे आणि तिला माझ्याकडे घेऊन या, माऊली असे बोलले. त्यावेळेस तेथील सेवेकरी आले आणि ते म्हणू लागले की ही मुलगी माऊलींनी तुला बोलवलं आहे. काय चालू आहे काही एक कळायला मार्ग नव्हता. काय झालं, मला तर माझे ठोके वाढले होते. नेमकी काय झालं काही कळत नव्हतं. माझ्या नातीला ते सेवेकरी घेऊन गेले. तिच्या मागोमाग मी देखील जायला निघालो. ती डायरेक्ट माऊलींकडे गेली. माऊलींनी तिच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हटले, माऊली तिला बोलू लागले, बाळा त्या दिवशी खूप लागलं का गं माझं नख तुला? जेव्हा माऊली असं बोलले त्यावेळेस मी तिथेच नतमस्तक झालो. कारण ती मला सांगत होती की मला स्वामींचं नख लागलंय, पण मी तिच्यावरती अजिबात विश्वास ठेवला नाही. आणि आज माऊली तिला बोलू लागले की तुला खूप नख लागलं का, माझ्यामुळे तुला इजा झाली, असं जेव्हा बोलले तेव्हा मला खरंच खूप धन्यता वाटत होती. कारण प्रत्यक्षात स्वामी महाराजांनी एवढ्या चिमुकलीला ही प्रचिती दिली होती आणि गुरुमाऊली कोण आहे हे त्या दिवशी कळालं. खरंच गुरुमाऊली दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात मानवरूपाने स्वामी त्यांच्यामध्ये वास करत आहे. ते प्रत्यक्षात स्वामी आहे, पण हे लोकांना कळत नाही. ज्यांना माऊली कळाले ना त्यांना खरंच स्वामी कळाले. त्यावेळेस त्यांनी तिला असं बोलले आणि ती म्हणाली, नाही बाबा थोडंसंच लागलं माऊली, काही नाही, थोडं लागलं. आणि त्यानंतर माऊलींनी तिला तिच्या हातावरती पेड्याचा खूप मोठा बॉक्स दिला. बॉक्स देऊन तिला बोलले की अशीच सेवा करत राहा, नक्की एक दिवस सर्व काही व्यवस्थित होईल. माऊलींनी तिला असा आशीर्वाद दिला आणि माऊली हसू लागले. त्यावेळेस मी खरंच धन्य झालो. मी माझ्या जीवनाचं सार्थक झालं असं मला वाटलं. कारण जे आम्हाला नाही आत्तापर्यंत झालं ते माझ्या नातीने करून दाखवलं. खरंच खूप छान मला त्या दिवशी वाटत होतं. खूप आनंद झाला. खाण्यापिण्याची देखील इच्छा नव्हती, मन भरून आलं होतं. स्वामींचं माऊलींचं दर्शन घेऊन आम्ही घरी आलो. घरच्यांना सांगितलं. घरचे देखील खूप आनंदित झाले. खूप स्वामींची अगाध लीला आहे. खरंच अंतःकरणापासून निर्मळ मनाने जर स्वामींची सेवा केली ना, स्वामींचं नाव घेतलं ना, तर स्वामी अशी प्रचिती प्रत्येकालाही देतच असतात. हा अनुभव खरंच जिवंत आहे आणि हम गया नहीं जिंदा हो स्वामींची ही प्रचिती वारंवार येत असलेल्या भक्तांना देखील हा अनुभव प्रेरणादायी आहे. माझा असा आलेला हा छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर हा अनुभव होता. तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.